हॅलो, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर मजेतच राहा. बऱ्याचशा गोष्टी चालत राहणार, घडत राहणार, पण सगळ्यांना आनंदी राहायचं आहे. तर थंबनेलवरून कळलं असेल की काय गोष्टी आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगण्यात येणार आहेत किंवा मी माझा छोटासा आनंद तुमच्यासोबत सेलिब्रेट करू इच्छित आहे. तर नवीन घरातला हा पहिला व्लॉग आहे आणि जसं तुम्ही बघितलं आहे की माझा ॲडसेन्स पिन देखील आलेला आहे. म्हणजे येऊन मला तर असं वाटतं जवळपास 15-20 दिवस झाले, पण व्हिडिओ बनवायला अजिबात वेळ नाही मिळाला. तर फायनली शॉर्ट टाकला होता मी. शॉर्ट आय थिंक बऱ्याच जणांनी बघितलंही असेल. पण व्हिडिओ बनवून मला माझी जी छोटीशी जी सुरुवात होती ती तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि आज तुम्हाला ह्या व्लॉगमधून तेच कळणार आहे. म्हणलं नवीन घरामध्ये पहिला व्लॉग बनवतोय तर थोडंसं काहीतरी सुंदर एक सुरुवात म्हणून देवपूजेनी करावी, याच्यापेक्षा सुंदर असं काहीच असू शकत नाही. तर त्यामुळे मग म्हणलं चला आज देवपूजेपासूनच सुरुवात करूया. तर मी आधी ना देव असे बरेचसे नाही, थोडेफार असे खराब झाली होती. म्हणलं चला साफ करूनही घ्यावे आणि तुम्हाला मी जी काय सुरुवात केली आहे, कशी सुरुवात केली हे सुद्धा सांगावं. तर आता हे देव साफ करणं वगैरे तर सगळ्यांना येतच, त्यामध्ये सांगण्यासारखं काही नाही आहे. कोणी पितांबरीने करतं, कोणी पंचामृताने करतं. पण माझ्याकडे हे असं एक प्रकारचं एक मॅजिक लिक्विड आहे, त्याच्यात मी हे साफ करत असते. त्याला तुम्हाला जर पाहिजे असेल तर ते इझिली तुम्हाला कुठेही अवेलेबल आहे, तिथून मिळून जाईल. त्याला गोदाजल म्हणतात. मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तुम्ही नाव वाचून तुम्हाला हवं असेल तर घेऊ शकता. तर चला मी तुम्हाला माझ्या यूट्यूबची जी छोटीशी सुरुवात आहे ना, ती मी कशी केली ते सांगते. सगळ्यात आधी तर मी ना ठरवलं होतं की जेव्हा केव्हा माझा ॲडसेन्स पिन येईल ना, तेव्हा मी आधी फेस रिव्हील वगैरे करेल. पण आता ना थोडंसं भीती वाटायला लागले. थोडासा कॅमेराचा ना असा फोबिया आहे. म्हणजे एकदम पुढे येऊन बोलायचं म्हणजे थोडंसं स्वतःला प्रिपेअर करावं लागेल. तर काही दिवस तर मी आता प्रिपेअरच करेल स्वतःला. पण असं नाही की मी समोर येणारच नाही, लवकरच येण्याचा प्रयत्न करेल सगळ्यांच्या. पण तोपर्यंत कोई नाही, असंच मी तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ वगैरे पाठवत राहील. तर मला असं वाटतं माझ्या यूट्यूब चॅनलची जी सुरुवात होती ती मे महिन्यामध्ये झालेली. असंच शाळेला सुट्ट्या होत्या आणि घरामध्ये काम वगैरे आवरल्याच्या नंतर बराचसा रिकामा वेळ मिळायचा आणि त्या वेळेमध्ये काय उपयोग करावा. घरामध्ये आम्ही दोघंच असतो. त्याच्यानंतर मग जास्त काम नसायचं उन्हाळ्यामध्ये. शाळेलाही सुट्ट्या असल्या कारणास्तव मग असंच रील स्क्रोल करत म्हणजे चॅनलचं ना माझं आधीपासून डोक्यात होतं, पण मग काही कारणास्तव मी ते चालू करू शकत नव्हते. पण सहजच आता मे महिन्याच्या 2025मध्ये सुचलं की चला सुरू करावं काहीतरी टाईमपास म्हणून. दुसऱ्यांचे व्हिडिओज आपण बघतो तर त्याच्यातून आपण बरंचसं काही शिकलेलो आहोत. तर आपणही थोडंफार चालू करूयात. हो, बघूत काय टाकता येईल काय नाही. जसं की एकदा पाण्यात पडल्याच्या नंतर पोहायला शिकतं, त्यानुसार मग मी पण चालू करून दिलं. म्हणलं बघूत काहीतरी टाकूत. म्हणून सुरुवात दिली करून मे महिन्यामध्ये. हां, पण एक ठरवलं होतं की जर 3 महिन्यामध्ये चॅनल ग्रो झालं नाही तर आपण तिथे स्टॉप करायचं, म्हणजे 90 डेजमध्ये. तर मग असं ठरवलं, सगळ्या गोष्टी केल्या, चॅनलही ओपन केलं. इन्फॉर्मेशन अजिबात नव्हती कोणत्या गोष्टीची. कसं करायचं, काय करायचं, काही नाही. रँडमली जो पहिला जुना ईमेल होता त्याच ईमेलवर मी ते चालू करून दिलं. असं मग नंतर ते टेकचे व्हिडिओ बघितल्याच्या नंतर कळलं की अरे देवा, पहिल्यांदा आपल्याला आधी ईमेल क्रिएट करायला पाहिजे होता. जुन्याच ईमेलवर आपण चॅनल केलं. पण मग आता केलं आहे, परत डिलीट करा, परत गोष्टी करा. त्याच्याऐवजी म्हणलं असू देत, झालं ग्रो तर ठीक, नाहीतर आपलं बघूत काय करायचं. मग दिलं चालू करून, टाकले व्हिडिओ टाकले. 1 महिनाभर मग छान असं चालू होतं. म्हणजे निराश होत होते. कधी टाकायचे व्हिडिओ, कधी असं वाटायचं की थोडे व्ह्यूज यायचे. कारण टेकचे जे व्हिडिओ होते ना, मी ते कंटिन्युअसली बघायचे की कसं व्हिडिओ टाकायचे, शॉर्ट कसं टाकायचं, हे सगळं बघितलं. पण त्यांच्या ज्या ट्रिक्स होत्या त्या फॉलो केल्या तरीही काही असा उपयोग होत नव्हता. म्हणजे पाहावं तसं जे व्ह्यूज होत्या त्या काही यायच्या नाही.
1 महिनाभर असंच चाललं. त्यानंतर ठरवलं की नाही, काहीतरी चेंजेस आपल्याला करावे लागणार आहे आपल्या कंटेंटमध्ये. मग असंच एक दिवस रील स्क्रोल करत करत हे रेडी रांगोळीचं वगैरे माझ्यासमोर आलं आणि म्हणलं हे तर आपल्याला येतं. आणि मला बनवायच्याही होत्या त्या रांगोळ्या की घरच्यासाठी बघूयात आपण बनवू पण आणि व्हिडिओ पण टाकून देऊयात त्याच्यावर म्हणून ठरलं. आणि ज्या लागणाऱ्या गोष्टी होत्या त्याच्यातल्या अर्ध्याच्या वर माझ्याकडे ऑलरेडी घरात होत्या, त्यामुळे त्याचा तर काही इश्यू नव्हता. फक्त OHP शीट जी आहे ती मला मार्केटमधून आणायची होती आणि ती पण मला एकदम इझिली आणि स्वस्तामध्ये अवेलेबल झाली. मग आणले, व्हिडिओज बनवले आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, आय थिंक माझा दुसरा का तिसरा व्हिडिओज खूप जास्त व्हायरल गेला आणि त्या व्हिडिओवरच माझे 1000 सबस्क्रायबर पण कंप्लीट झाले आणि म्हणजे 4000 जे वॉच टाईम असतो तो देखील पूर्ण झाला. म्हणजे जे मी ठरवलं होतं की नाही, म्हणजे 3 महिन्याच्या आत, तर ते खरंच कंप्लीट झालं. म्हणजे जे मी गोल डिसाईड केलं होतं ते कंप्लीट झालं. पण मग नंतर माझं कसं झालं, जेव्हा मॉनिटाईजही झालं आणि काय म्हणतात ना, ॲडसेन्स पण आला, या 2 गोष्टी घडल्याच्या नंतरच मला व्हिडिओ टाकायला वेळ मिळाला नाही. म्हणजे मी एवढी बिझी होऊन गेली कामामध्ये म्हणा किंवा हे नवीन घराचं शिफ्टिंग, घरामध्ये काही गोष्टी, तर ह्याच्यामध्ये मी बिझी झाले. आणि आफ्टर मॉनिटायझेशन आणि आफ्टर Google ॲडसेन्स पिन याच्यानंतर मला वेळच नाही मिळाला व्हिडिओज वगैरे टाकायला. त्यामुळे मग ते थोडंसं लांबत गेलं. तरीही 5-6 महिन्यामध्ये आय थिंक ॲडसेन्स पिन पण येऊन गेला माझा. कारण व्हिडिओ बऱ्यापैकी छान चालले. माझ्या चॅनलवर जास्त काही व्हिडिओ नाही आहेत, थोडेच आहेत, पण मग ते छान चालले आणि ॲडसेन्स पिन पण आला. जसं की तुम्हाला त्याची जी काय म्हणू आपण, ज्या गोष्टी लागतात ॲडसेन्स पिन येण्यासाठी किंवा मॉनिटायझेशन होण्यासाठी, हे 4-5-6 महिन्यामध्ये माझ्या सगळ्या कंप्लीटही झाल्या आणि माझा ॲडसेन्स पिन देखील आला. तर अशा प्रकारे थोडक्यात मी माझी सुरुवात तुम्हाला सांगण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. आता बऱ्याच जणांच्या बऱ्याच गोष्टी सिमिलर असतात, पण काही जणांना अजून देखील खूप जास्त इच्छा आहे की आमचं चॅनल आहे ते ग्रो होत नाही वगैरे वगैरे, या बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर तुमचं जे कंटेंट आहे ते असं असावं की लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे, तरच तुमचं जे चॅनल आहे ते व्यवस्थित चालू शकतं. जर तुम्ही स्वतःसाठीच काहीतरी गोष्टी करताय आणि तेवढ्यापुरतं टाकताय, तर ते थोडंसं ते चॅनल जे आहे ते एवढं चालत नाही. पण तुमच्या चॅनलमार्फत लोकांना काहीतरी बघायला मिळते, त्यांच्या जीवनामध्ये त्या गोष्टीचा फायदा होतो आहे, तर ते छान चॅनल चालतं. कारण माझ्यासोबत असंच झालं. कारण कुकिंगचे जे मी आधी व्हिडिओ टाकले हे तर सगळ्यांनाच येतं असं होतं. पण मग हे रेडी रांगोळीचे जेव्हा मी व्हिडिओ टाकायला चालू केलं, तेव्हा त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला. कमेंटही चांगल्या यायला लागल्या. लोकांच्या ज्या क्युरीज होते ते त्या कमेंटद्वारे त्या विचारायला लागले. लाईव्ह सेशन घेतले, त्याच्यामध्ये पण भरपूर छान असा प्रतिसाद मिळाला. आणि अशा प्रकारे मग ही जी सुरुवात होती ती अशी छान अशी चालू झाली होती. आणि आता जे कोणी नवीन माझ्या यूट्यूबर ताई असतील, त्यांना माझं एकच सांगणं आहे की तुम्हीसुद्धा तुमच्या चॅनलवर असं छान छान व्हिडिओज वगैरे टाका, निराश होऊ नका. कारण मी सुद्धा बऱ्याच वेळा निराश झाली, बऱ्याच वेळा वाटलं की चॅनल बंद करावं, काहीही नाही ठेवलं याच्यामध्ये. पण नाही, मी धीर जो होता तो सोडला नव्हता. कंटिन्यू मी माझे प्रयत्न करत राहिले आणि इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. बघू आता पुढच्या गोष्टी, पुढे जे काय आहे ते घडत राहतील, तुमच्यापर्यंत येतच राहतील. आणि सगळ्यात पहिले तर म्हणजे शेवटी सांगते, पण मनामध्ये खरंच पहिल्यांदा आलं होतं की तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं, व्ह्यूज वाढवले, मला छान असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. आणि तुम्हाला अजूनही माझ्याकडून काही रेडी रांगोळीबद्दल वगैरे कसल्याही गोष्टीचे जरी काही क्युरीज वगैरे असतील तर तुम्ही मला विचारू शकता. चला, तर तुम्हाला बोलत बोलत असं माझं नवीन घरातलं हे देवघरही साफ झालेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी अजून ॲड करायच्या त्याच्यामध्ये राहिलेलं आहे, थोडंफार त्याच्यातलं ॲडिंग वगैरे. तर हे अशा गोष्टी चालू आहेत हळूहळू सगळं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि ते मला नक्की सांगा, कमेंटद्वारे सांगा, तुमच्या लाईकद्वारे सांगा. मी वाट बघेल तुमच्या प्रतिक्रियांची.
आणि तुम्ही जो मला सपोर्ट दिला त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही. लवकरच असेच नवीन व्हिडिओ आणि रांगोळीचे व्हिडिओ देखील येत राहणार आहेत. सो सगळ्यांनी चॅनलसोबत कनेक्टेड राहायचं आहे. तर तुम्हाला बोलत बोलत माझी देवपूजा पण झाली. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.